चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1330. म्युकर मायकोसिस हा आजार कशाने होतो? तर हा आजार बुरशीपासून होतो. नेक्स्ट, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि स खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट, शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहे? तर 51 या कलमामध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. नेक्स्ट, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे सरोवर आहे. नेक्स्ट, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित अमर्त्य सेन हे आहेत. नेक्स्ट, मैतेई व कुकी समुदाय कोणत्या राज्यात आढळतो? तर मणिपूर या राज्यामध्ये मैतेई आणि कुकी समुदाय आढळतो. नेक्स्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे? तर पुणे या शहरामध्ये ही संस्था आहे. नेक्स्ट, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. नेक्स्ट, ऑपरेशन आहट कशाशी संबंधित आहे? तर रेल्वेची मानवी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन आहट हे राबविलेले आहे. नेक्स्ट, केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संस्थापक होते. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम बंगाल येथून घटना समितीवर निवडून गेले होते. नेक्स्ट, कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते? तर संभाजीनगर या जिल्ह्यातील पितळखोरा लेणी ही सर्वात जुनी लेणी म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट, माणिक डोह बिबट्या बचाव केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर जुन्नर या तालुक्यामध्ये हे बिबट्या बचाव केंद्र आहे. नेक्स्ट, कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? तर इचलकरंजी या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वेळवंटी या नदीवर भाटघर हे धरण आहे. नेक्स्ट, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला. नेक्स्ट, बचपन बचाव आंदोलनाशी संबंधित कोण आहेत? कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव या आंदोलनाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, इसवी सन 1920 मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅडॅस यांनी घेतला? तर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय 1920 घेतला. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलिसाचा रेजिंग डे डॅडॅस या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारी या दिवशी रेजिंग डे साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते डॅडॅस यातून घेण्यात आलेले आहे? तर मुंडक उपनिषद यामधून सत्यमेव जयते हे घेण्यात आलेले आहे. नेक्स्ट, हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. नेक्स्ट, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दासाठी योग्य शब्द कोणता? तर देवापुढे सतत जळणारा दिवा यासाठी नंदादीप हा योग्य शब्द आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1761 अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई पानिपत या ठिकाणी झाली. नेक्स्ट, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 कोठे आगमन झाले? कालिकत या बंदरावर वास्को द गामा यांचे भारतात आगमन झाले. नेक्स्ट, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली. नेक्स्ट, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला?
तर 1784मध्ये पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर झाला. नेक्स्ट, पंचशील तत्त्वाचे जनक कोण? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे पंचशील तत्त्वाचे जनक आहेत. नेक्स्ट, दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली? तर 1931मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली. तर पहिली गोलमेज परिषद ही 1930मध्ये व तिसरी गोलमेज परिषद ही 1932मध्ये भरली होती.